अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे ते। मी आता हेमंत चतुर यांची भेट घेतली आणि ते अगदी पूर्णपणे ते आणि त्यांचे बंधू जखमी झालेले आहेत आणि एकतर्फीच ही मारहाण झालेली दिसते असं, कारण त्या बाजूनी कोणी जखमी व्हावं असं माझं म्हणणं नाही, पण त्या बाजूनी कोणीच जखमी नाही आहे। अशा वेळेला क्रॉस कंप्लेंट कशी काय पोलिसांनी घेतली हा एक प्रश्न वाटतो मनामध्ये। आदिवासी समाज असल्यामुळे एखाद्याच घेतलेली असेल, परंतु ती वरिष्ठ स्तरावरती, जिल्हा स्तरावरती आणि स्वतः पोलीस महासंचालक स्तरावरती तपासून घेणं फार गरजेचं आहे। आणि दुसरं म्हणजे सगळीकडे शांतता नांदावी, न्याय मिळावा ही आपली भूमिका आहे। अशा वेळेला अशा प्रकारे एकदम कायदा हातात घेऊन असा जो हल्ला केला गेला त्याच्यामध्ये त्यांच्या तब्येतीवरती परिणाम झालेला आहे, खूप गंभीर आहेत। आणि डॉक्टर निमसाखरे यांची मी आभारी आहे की त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारची केलेली आहे, मदत केलेली आहे। परंतु आता स्टेटमेंट जेव्हा होईल त्या स्टेटमेंटवरून आरोपींपर्यंत पोचणं सोपं होईल। परत एक आपण लक्षात घेऊया की CCTV फुटेज पण आहे आणि ते ठाणे पोलिसांच्याकडे आणि यांच्याकडे उपलब्ध आहे। नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं की CCTVच नेमका उपलब्ध नसतो। त्यामुळे खरा न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर या केसमध्ये मार्ग निघावा अशी आमची अपेक्षा आहे। माननीय एकनाथजी शिंदे, माननीय श्रीकांतजी शिंदे यांचं या परिसरावरती लक्ष आहे, पण तरी वारंवार या ज्या गोष्टी होत आहेत तर त्या मला असं वाटतं की मी नेहमी मांडत आलेली आहे की मतभेद असावेत पण मनभेद होऊ नये। इथे तर शरीरभेद होऊन शरीराला इंजुरी होईपर्यंत सगळं वातावरण तापलं गेलेलं आहे। तर कुठेतरी मतभेदांमधून मध्यम मार्ग निघून महाराष्ट्रामध्ये विकासाच्या नावाने आपल्याला काम करता यावं एवढीच आमची अपेक्षा आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलेलं आहे की उरलेल्या आरोपींना तुम्ही ताबडतोब अटक करा आणि साक्षी पुरावा बघून जर का त्यांच्या कोणाला काही जखमाच नाही आहेत, काही मारहाणच झालेली नाही आहे, तर अशा वेळेला एकतर्फी हल्ला करणाऱ्या लोकांना जो काही कायदा लावायला पाहिजे तो लावला गेला पाहिजे असं वाटतंय मला। असंही कानावर आलं आहे माझ्या, कोणी सांगितलं मी सांगू शकत नाही, पण यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न होतो की तुम्ही कॉम्प्रोमाइज करा। आधी मारायचं कार्यकर्त्यांना आणि मग परत कॉम्प्रोमाइज करायला सांगायचं म्हणजे उद्यानंतर कोणावरती यांच्यावरती शिवसैनिकांवरती गोळीबार करून नंतर कॉम्प्रोमाइज करायला सांगणार का? म्हणजे जीवे मारण्याचाच हेतू आहे असं दिसतंय सगळं जे आहे ते।